नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे खूपच वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत, जे की चवीला खूपच स्वादिष्ट होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं गॅसवरती अशा आप्पे पॅन ठेवून घेतले. प्रत्येक आप्याच्या घरामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. यामध्ये अशा उभ्या पद्धतीने आपल्याला 6 ते 7 वांगे ठेवून घ्यायचे. हे बघा मी 6 ते 7 असे वांगे ठेवून घेतलेत उभे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो ठेवून घेतलेत मी यामध्ये. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. या पण आपल्याला तेलामध्ये मस्त असे म्हणजे तळून घ्यायचेत. फिरवत कंटिन्यू चमच्याने असं आपण फिरवून तळून घेऊयात तेलामध्ये. ही ना एक नवीनच पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. बघा मी कंटिन्यू असे फिरवत फिरत वांगे परत टोमॅटो परत लसूण हे फिरवत मी चांगलं भाजून घेतलंय. लसणाचा आपला कलर चेंज झालाय. मी लसण ना सोलून नाही घेतलं, डायरेक्ट म्हणजे न सोलताच लसूण घेतलंय. तुम्ही पण तशाच पद्धतीने घ्या. हे वांगे टोमॅटो पण आपले चांगले तळलेत. आता हे पण काढून घेऊया आपण. कंटिन्यू फिरवत मी असे तळून घेतलेत मस्त. आता टोमॅटो आपले रेडी आहेत. टोमॅटो काढून घेऊया. एकदम सॉफ्ट झाले ना की मग आपल्याला काढून घ्यायचं चांगलं तेलामध्ये भाजल्याच्या नंतर. वांगी पण आपली चांगली भाजलीत सगळीकडून. आता हे पण काढून घेऊया. हाताला चटका बसू शकतो, त्यामुळे अशा काट्याच्या चमच्यानेच मी काढून घेतेय. मी सर्वच वांगे वगैरे काढून घेतलेत. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. नॉर्मल गरम असेपर्यंतच आपल्याला यावरची साल काढून घ्यायची टोमॅटोवरची. अशी सहज निघते साल. जेव्हा टोमॅटो चांगला भाजला जातो ना तेव्हा सहज निघते साल. टोमॅटोचं पण आपल्याला वांग्याचं पण तसंच काढून घ्यायचंय आणि लसूण पण सोलून घ्यायचंय आपल्याला. लसूण पण आपण चांगलं सोलून घेऊया. हे बघा सर्व मी अशी साल काढून घेतली वांग्यावरची पण. आता याला थोडंसं गरम असल्यामुळे असं मी चमच्याने हे करतेय, असं चेक करतेय की आपले वांगे मध्ये खराब तरी नाहीत ना किंवा किडे तरी नाहीत ना. मग असं चेक करायचंय आपल्याला. थोडेसे गरम असल्यामुळे मी चमच्यानेच करते. नंतर आपल्याला असं चांगलं हातानेच मिक्स करून घ्यायचं. हे एकदम मस्त असं चुरून घ्यायचं आहे हाताने. आणि हातानेच केल्याने याला खूप छान असा फ्लेवर येतो. आता हे रेडी आहे. आता इकडे आपण गॅसमध्ये तडक्याची तयारी करूया. तर तडक्याची तयारी करूया. इकडे गॅसवरती पॅन ठेवलंय मी. पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलंय. यामध्ये जिरे टाकलंय मी अर्धा टीस्पून. आणि एक मीडियम साईजचा कांदा टाकलाय मी यामध्ये. आता या कांद्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतल्यात लांब लांब. तुम्ही जर लाल तिखट जास्त वापरणार असेल तर हिरवी मिरची स्किप केलं तरी चालेल. चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. आता यामध्ये टाकूया 2 टेबलस्पून लाल मिरची, अर्धा टेबलस्पून हळद, आमचूर पावडर, 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच जिरा पावडर आणि थोडंसं हिंग. आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला. आता आपले सर्व मसाले चांगले परतल्यानंतर यामध्ये आपण 7 ते 8 चमचे दही टाकून घेऊया. जवळपास मी अर्ध्या वाटीच्या वरी दही टाकलंय. पाव वाटी दही टाकलंय. यामध्ये मी पाव वाटी दही टाकलंय. आता हे सर्व आपल्याला लो गॅसवरती करायचंय. आता हे सर्व चांगलं फिरवून घेऊया. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, खूप सारी अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. आता याला एक वेळा चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये टाकून घेऊया जे आपण वांग्याचं चिरून घेतलं होतं ना, वांगी, टोमॅटो, लसूण, ते सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हे भरीत ना खूपच एकदम मस्त लागतं. खूपच चवीला छान आहे हे भरीत. हे बघा रेडी झालं आपलं भरीत. यावरती आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया याची लो गॅसवरती. बघा आता रेडी झालं आपलं भरीत. चला आता जेवायला वाढून घेऊया. गरमागरम भरीत व ज्वारीची भाकरी खायला खूपच मस्त लागते. ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर इराज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.